आपने कर्नाटक जीत लिया, गोवा जीत लिया, सिद्धि को खामोश कर दिया, अंग्रेज चुप हैं, हम बेबस हैं, हमारी सेना बेबस है। कौन सा जंग खेला जाए? 3 साल से एक रामसेज हमारे खिलाफ लड़ रहा है, एक छोटा सा रामसेज और 350 किले और। कैसे जीतेंगे ये स्वराज या खुदा? जहांपना? कौन जहांपना? कहां का जहांपना? आप अब्बूजान, आप जहांपना हो? हूं नहीं, था। नहीं अब्बूजान, आज भी हो। शायद आप लोगों को यह गलतफहमी इसलिए हो रही है क्योंकि यह किमांश हमने अपने सर पर पहना हुआ है। कोई बात नहीं, आज के बाद मुगलिया सल्तनत की यह निशानी, ये सरताज हमारे सिर पर कभी नहीं रहेगा। ये लो। खबरदार, छूना मत इसे। इसके बाँच को यहीं पर रहने दो। आज हम आलमगीर औरंगजेब यह कसम खाते हैं कि जब तक संभा गिरफ्तार नहीं होता यह किमांच हम अपने सर पर नहीं पहनेंगे। अब्बूजान, इतना गुस्सा आपकी सेहत के लिए ठीक नहीं है। सेहत? आप सेहत की बात करती हैं शहजादी, या हमारा वजूद खतरे में पड़ गया है? अब्बूजान, शहजादी ये कोई मामूली बात नहीं है। 5 लाख की फौज लेकर निकले थे हम दरवाजे पर खड़े हैं, दस्तक दे रहे हैं, लोगों को खौफ है हमारा, मगर संभा तो हमसे डरता ही नहीं। क्या फायदा, क्या फायदा? हम डराने धमकाने की कोशिश कर रहे हैं लेकिन संभा हमसे डरता नहीं है। ये संभा परास्त हो इसलिए यहां के सरदार, यहां के राजा महाराजा को कितना कुछ समझाया, सिखाया। अरे जंग की चालें सिखाई, सियासती दाव पे सिखाई, सिखाई कि नहीं वजीर आला? जी जहांपना, सिखाए। और क्या मिला हमें? हार और सिर्फ हार। जी जी जहांपना। वो राजा चिक्कदेव राय बहुत बहादुर सूरमा है मगर बेअकल है। वो पुर्तगालियों का राजा, उनका वाइसरॉय बेवकूफ है। हम क्या करें या खुदा, क्या करें? अरे दिल्ली से निकले थे तो कितने बड़े बड़े ख्वाब पिरोए थे हमने। वाह या खुदा, सब खत्म। अब्बूजान, थोड़ा सब्र रखिए। अरे खाक सब्र करें हम शहजादी, इस सब्र ने हमें बेसब्र और बेजार बना दिया है। हमारे ये सूरमा बेअकल, नामाकूल, कमजोर, मतलबी, एहसान फरामोश है। हम क्या करें? आज ये औरंगजेब की छावनी छावनी नहीं लगती। अनजान बंजारों की एक ऐसी टोली, एक ऐसा काफिला लगता है जो रेगिस्तान में फंस गया है। अब बहुत हो गया, हम और कुछ सुनना नहीं चाहते। इसे उस सोने की तश्तरी में रखिए।
आम्हाला तर आता असं वाटतंय की त्याला स्वराज्यापेक्षा तुमची धास्ती जास्त आहे. त्याने तुम्हाला जिंदा किंवा मुर्दा पकडण्याची कसम खाल्ली. राज, आता आपल्याला जास्त सावध राहावं लागेल. राजन, तरी औरंगजेबाचं वागणं आपल्याला काळजीत टाकणार आहे. कुणीही कसलीही चिंता करण्याचं, काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण आमच्या भोवती आमच्या इरसाल जहांबाज मावळ्यांच्या पोलादी समशेरीचं कडं आहे, ज्यांनी उसळत्या घोड्यावर स्वार होऊन धावणाऱ्या सुखाला उचलून पुढ्यात घालून पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीत आणलं, ज्यांनी तलवारीच्या टोकानं रयतेच्या सुखाचं जरतारी वस्त्र विणलं, ज्यांनी आपल्या पराक्रमानं मावळातल्या साध्या टेकड्यांना सुद्धा मेरू पर्वतालाही हेवा वाटेल एवढं उंच बनवलं, ज्यांनी पुरुषार्थाच्या परमोच्च शिखराला खुज ठरवलं, ज्यांनी आपल्या गळ्याभोवती आवळलेल्या शत्रू संकटाच्या सरगाठी लीलया सैल केल्या, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुत्र आहोत. आज तुम्हा सर्व जीवलगांच्या साक्षीनं आम्ही शपथ घेतो की आम्ही आमच्या जीवाची तमा न बाळगता अपार कष्ट करू. आमच्या भवानी तलवारीच्या कानात सांगू, बांधावरच्या झाडा झुडपांना, रस्त्यावरच्या पाषाणांना, सह्याद्रीच्या कराल दऱ्यांना, मुला माणसांना, आया बायांना लढतं करू, झुंजतं करू आणि त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत काढू. त्याच्या क्रौर्याला, त्याच्या कपटाला मूठ माती देऊन त्या औरंगजेबाला भुके कंगाळ करून या शिवभूमीत त्याचं थडगं बांधू. तरच स्वतःला छत्रपती संभाजी महाराज म्हणवून घेऊ. आम्ही ही प्रतिज्ञा केली आहे आणि ती आम्ही पूर्णत्वालाही नेणार आहोत. आणि ती पूर्णत्वाला नेणं गरजेचं आहे, जरुरीचं आहे, कारण आपल्याला अराजक नको आहे. या शिवपदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत पुन्हा आम्ही अन्यायाला पालखीत बसू देणार नाही, पुन्हा अत्याचाराला अंबारीत बसू देणार नाही, पुन्हा या भूमीवर तुर्कांचं खरकट सांडू देणार नाही, पुन्हा गोदाक्काची रोशनम्मा आणि म्हादूचा सादिक खान झालेला आम्हाला चालणार नाही. आणि म्हणूनच औरंगजेबाचं आलेलं हे परचक्र या भूमीत आम्ही कदापि राहू देणार नाही, जीवाच्या आकांतानं मोडून काढू. तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही या स्वराज्याचे राखणदार आहोत. जे महाराजांनी उभारलं ते आपल्याला राखायचं आहे, तारायचं आहे. नाहीतर पुन्हा तेच सुरमा घातलेल्या हशमांची चाच, पुंडपाळेकरांचा उर्मटपणा, मोगली सरदारांचे खोडे, घोड्याला बांधून फरफटत नेला जाणारा घरातला करता, त्याच्या उघड्या पाठीवर बसणाऱ्या आसुळांचे तडाखे आणि त्यांच्या माघारी त्याला सोडवायला गेलेल्या आया बायांच्या किंकाळ्या. चारशे 500 वर्षांपासून, म्हणजे जसं देवगिरीचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं तशी इथली भुई गर्भगळीत होऊन ओसाड झाली होती, निर्वंश झाली होती. पिकत नव्हतं, धुपत होतं. तिच्यातून पिकाचा हिरवागार लुसलुशीत कोंब उगवत नव्हता, पण आऊसाहेबांच्या मेहनतीनं तो उगवू लागला. माणसांची जगण्याची उमेद कोंबारू लागली. आत्ता आत्ता कुठं देवळाच्या गाभाऱ्यातून घाट वाजू लागले, आत्ता कुठं नदीच्या वाहत्या पाण्याला हिरव्यागार मळ्याची स्वप्न पडू लागली. गाई वासरांचे हंबर ऐकू येऊ लागलेत. त्यांच्या खुरांनी उडणारे गोरज पिवळ्या उन्हात सुखावत आहेत. आया बायांच्या मनात विश्वास आलाय आणि म्हणून झिम्मा फुगडीचे दणात्कार सुरू आहेत. भाऊ मुराळी म्हणून जातो, कुणी वारकरी पंढरीस जातो. तालमीतल्या पैलवानांच्या अंगाला लाल माती लागते. वेशीतल्या मारुतीच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घातली जाते. कोकरू कोकर उड्या घेत. रानोमाळ सगळीकडे शिवगंध पसरलाय आणि त्या सुगंधातूनच कायद्याचं, रयतेचं राज्य उभं राहिलंय. राष्ट्र उत्थानाचं एक श्रेष्ठ कार्य सुरू झालंय. आपापसात झडणाऱ्या वैराच्या ठिणग्या विजल्या, चुडाचा अग्नी शमलाय. आणि ही सगळी शिवरायांच्या शिस्तीची शिकवण आहे. आज मराठी माणसाच्या राजवैभवाची, अपरंपार सुखाची साक्ष देत रायगडाच्या नगारखान्यावर डौलानं फडफडणारा भगवा जर राखायचा असेल तर आपल्या सगळ्यांना लढावं लागेल आणि त्या क्रूर कपटी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत काढावंच लागेल. एक वेळ आम्ही संपू,
पण या महाराष्ट्र मुलखात शिवघोष करत ठेवू. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. शहजादा मुअज्जमला पाठवण्याच्या पत्राचा मायना लिहिला. जी लीला राजन. छत्रपति संभाजी महाराज का प्यार भरा पैगाम. लीला राजन. शहजादे, आपने हमारी बहुत मदद की. आपने दोस्ती का फर्ज बखूबी निभाया है. आपने दोस्ती का फर्ज बखूबी निभाया है. आपने कोकण और वेंगुर्ला से हमें सुरक्षित जाने दिया. और बादशाह सलामत की नाकाम फौज को मौत के घाट भी उतार दिया. आपका यह एहसान हम कभी नहीं भूलेंगे. कभी नहीं भूलेंगे. हाँ. आप अपने सपने जरूर पूरे करेंगे. हम मदद करेंगे. जब आप हिंदुस्तान के नए बादशाह बनेंगे तो यह दक्खन आपके पीछे फौलाद की तरह ढाल बनकर खड़ा रहेगा. फिर एक बार शुक्रिया. आपका दोस्त छत्रपति संभाजी महाराज. परंतु राजन, वास्तवात असं काही घडलेलं नाहीये. ना शहजाद्यानं आपल्याला मदत केली आहे, ना आपण त्याच्या दृष्टीला जागलो आहोत. तुम्ही त्याचा सरळ सरळ पराभव केलात. असं असताना हे काय, म्हणजे ह्या पत्रानं काही फायदा होईल? होईल. नक्की फायदा होईल. फक्त हे पत्र शहजादा मुअज्जमला न मिळता औरंगजेबाच्या हाती लागलं पाहिजे. त्यानं काय होईल? शक. औरंगजेबाच्या मनात शक उत्पन्न होईल आणि औरंगजेबाचा प्यारा शहजादा मुअज्जम त्याचा दुश्मन होईल. ही खेळी उत्तम आहे. साधली तर औरंगजेबाचं खच्चीकरण होईल. आपल्या हेरांना सूचना द्या. हे पत्र शहजाद्याच्या तळाच्या आसपास औरंगजेबाच्या हेरांच्या हाती सापडलं पाहिजे. म्हणजे ते नक्कीच औरंगजेबाला मिळेल. हमें शहजादे मुअज्जम को वेंगुर्ला भेजना ही नहीं चाहिए था. इतना अच्छा मौका दिया था उसे अपनी काबिलियत साबित करने के लिए, और उसने क्या किया? इतना सुनहरा मौका गवा दिया. संभा तो हाथ आया नहीं. इतनी सारी फौज का मौत का जिम्मेदार बना है. कमाल है. संभा तो गिरफ्तार नहीं हुआ, मगर हमारे सिपाही मारे गए. अबूजान, जरा हौसला रखिए. 70,000 सिपाही मारे गए हैं. एक एक सिपाही की जान की कीमत जानती हैं आप शहजादी? हुजूर, एक खत हाथ लगा है. संभा ने लिखा है शहजादा आलम को. पढ़िए. संभा का खत शहजादे आलम के लिए. इसलिए तो जानना चाहते हैं इस खत में लिखा क्या है. पढ़ें. शहजादा आलम, हमारे दोस्ती के नाम छत्रपति संभाजी का ये प्यार भरा पैगाम. ये सारी बकवास हमें नहीं सुननी है. खत का असली मुद्दा क्या है वो पढ़िए. आपने वेंगुर्ला में हमारी काफी मदद की है. आपने दोस्ती का फर्ज खूब निभाया है, हमें जाने भी दिया, और बादशाह सलामत की नाकाम फौज को मौत के घाट उतार दिया. हम आपका यह एहसान कभी नहीं भूलेंगे. आप आपका ख्वाब जरूर पूरा करेंगे. हम आपकी मदद करेंगे हिंदुस्तान का नया बादशाह बनने के लिए. संभा, हम आलमगीर औरंगजेब तुम्हें ऐसी मौत देंगे, एक ऐसी मौत जिसका ख्वाब आज तक किसी इंसान ने अपनी जिंदगी में नहीं देखा होगा. उस आलम को, शहजादे मुअज्जम को
इस वक्त हमारे सामने पेश किया जाए। अबूजान, हौसला रखिए। इतना गुस्सा आपकी सेहत के लिए ठीक नहीं है। क्यों? क्या हो गया? हम बूढ़े हो गए हैं? हमारी सेहत खराब है या हम इस सल्तनत को संभालने के काबिल नहीं बचे? बताइए। ऐसी बात नहीं है अबूजान, लेकिन बाज दफा गरम दिमाग से लिए हुए फैसले गलत होते हैं। अबूजान, एक दुश्मन का खत आता है, उस संभा का खत आता है, लेकिन आपको उस पर यकीन है। पर आपका बेटा, आपकी अपनी औलाद आपसे कह रही है कि वो बेकसूर है, आपको वो झूठ लगता है? हाँ, यकीनन झूठ लगता है। अबूजान, मैं मानती हूँ कि 70,000 की फौज मर गई, लेकिन आपका बेटा जिंदा वापस लौटा है, और वो जिंदा बेटा आपके हाथों से मरे, इसीलिए ये फरेबी खत। तुम्हें कैसे यकीन है कि ये खत फरेबी है? मैं मानती हूँ कि मेरे पास कोई सबूत नहीं है, लेकिन मेरे पास वो कहानी है जो आपने शुरू की थी। क्या? अबूजान, याद कीजिए, याद कीजिए। ऐसा ही एक झूठा फरेबी खत आपने लिखा था भाईजान अकबर के नाम, और जानबूझ के वो खत अपने राजपूतों के हाथ लगने दिया। वज़ीर आलम, ये खत जी जनाब। शहजादे अकबर के नाम। जो हुक्म जहांपना, मैं यह खत शहजादे अकबर तक पहुंचा देता हूं। नहीं, यह खत शहजादे अकबर तक नहीं पहुंचाना चाहिए। यह खत राजपूतों तक पहुंचना चाहिए। राजपूतों के खेमे में किसी राजपूत सरदार के हाथ यह खत लगना चाहिए, वो भी आज रात। इंतजाम करो। जी। अब हम देखते हैं कि कौन बागी अकबर का साथ देता है और शहजादा अकबर कैसे फतेह हासिल करता है। जीनत, जो राजपूत भाईजान के लिए जान देने के लिए तैयार थे, उन्हें गद्दार समझकर उन्हें छोड़कर चले गए। शमशेर तो आपने उठा ही नहीं, लेकिन फिर भी भाईजान हार गए। शहजादी, खुदा के वास्ते चुप रहिए। नहीं अबूजान, हम चुप नहीं रहेंगे। बेचारे हारे हुए भाईजान सहारा ढूंढते ढूंढते दक्कन आ पहुंचे, संभा की पनाह में। आज भी वो जिंदा है, लेकिन मरने के बराबर। तुम कहना क्या चाहती हो? हम ये कहना चाहते हैं अबूजान, जो चाल आपने चली थी, आज वही चाल संभा ने दोहराई है। हमारा यकीन करें, ये खत फरेबी है। संभा हर हाल में आपके साथ खेल खेल रहा है। जरा सोचिए अबूजान, बिना लड़े नुकसान करके आए हैं ये गद्दार नहीं है, ना ही इन्होंने कोई बगावत की है। अगर करते तो आज आपके सामने ना होते। बिना कोई इल्जाम आप उन्हें सजा दे रहे हैं। अबूजान, दीजिए इन्हें सजा, दीजिए, क्योंकि शमशेर तो आपके हाथ में और आप तो शहंशाह है। शुक्रिया अबूजान।
शहजादे पर कड़ी नजर रखी जाए जी जहांपना। और इसकी मुहिम की अच्छी तरह से तहकीकात की जाए। जी। अब संबा को उसी की जुबान में जवाब देंगे। वजीर आला, संबा की फौज में जितने ऐसे सिपाही हैं जो आपको लगता है कि बगावत करेंगे, उन्हें यह फौरन पेश किया जाए। बोलवणं आलंय, जावं लागल. कुठं जाते कान्होजी काका? काय तर म्हण बोलावणं आले. खरंच तर कान्होजी काका अहो राहू द्या, ऐका आमचं. हे बघा, आमची सगळी भिस्त तुमच्यावर आहे आणि तुम्ही जर असं धरसोड करायला लागला तर कसं जुळायचं सांगा. नाही नाही, जावं लागेल. राहू द्या, आमचं ऐका तुम्ही. बसायचं तुम्ही. आणि काका, त्या औरंगजेबाच्या तालावर लई नाचू नका. तू ये म्हटला निघाले, तो जा म्हटला इकडं आले. कसं चालायचं सांगा. हो, पण मी बादशाह सलामतांकडे जाऊन आलोय. मोरांच्या थैल्या घेतल्यात. आता मी बांधील आहे त्याला. आणि शिवाय लवकरच वतनाचं कागद मिळणार आहे. महाराज, उजरा घ्या आमचा. तुमचा निरोप मिळाला तसं आमच्या मंडळीनं म्हणलं चला. आलू, पर एक तक्रार हाय माझी. बसा. मामासाहेब, तक्रार? वय, मोठी तक्रार. मामासाहेब, काय तो खुलासा करावा. अहो, खुलासा काय करायचा? असं कुठं असतंय वय हो? तुम्ही गोव्यातनं येताना त्या शहजाद्या मुअज्जमची 60-70 हजाराची फौज तलवार न उचलता मारली. हे बरं आहे का? मामासाहेब, काय हो हे? तर काय, मी बी घाबरले. म्हणलं कुणाची तक्रार करतात काय जण. मामासाहेब, असं असेल तर तक्रारीचा पाढाच वाचावा लागेल तुम्हाला. वाचणार तर. अहो, एवढ्या मोठ्या संख्येनं शत्रू सैन्याचा संवार यापूर्वी एका बी हिंदू राजानं केला नाही. एवढंच नाही तर पोर्तुगीजांनी बी सरळ केलं. लय मोठा अभिमान वाटला. मामासाहेब, हीच तक्रार होती ना? होय होय, हीच तक्रार. पण मामासाहेब, आता आमची ही तक्रार आहे तुमच्याबद्दल. तुमची तक्रार यांच्याबद्दल? मामासाहेब, तुम्ही कायम मोहिमांवर असता. तुमचं घराकडे अजिबात लक्ष नाही. वय, हे बरी खरं आहे. आपल्याला ताराऊ सारखी एक छान मुलगी आहे, हेही तुमच्या गावी नाही. हा, तर मला बी विसरलेत ते. आणि म्हणूनच मामासाहेब, छत्रपती म्हणून आम्ही तुम्हाला सजा देऊ शकतो. अहो राज, द्या की. तुमचा अधिकारच आहे की हो. आम्ही सजा आनंदानं भोगू. मामासाहेब, तुमची सजा हीच. की तुमची ताराऊ आमच्या बंधूंना द्यावी.
काय होय मामासाहेब. हंबीरराव, जुन्या काठीला नवी काठी जोडावी आणि ताराऊची पात्रता आहे छत्रपतींची सून व्हायची. एवढंच ना, आमच्या घरची गृहशोभा तुम्हाला दिली. का हो? वय तर अहो, आमचं भाग्य म्हणायचं. आमची ताराऊ या रायगडावर आली ना, त्याच्यासारखा आनंद नाही आम्हाला दुसरा. अहो मग आता वाट कसली पाहते? सुपारी फोडा लवकर. आम्ही तर म्हणतो लग्नाचा मुहूर्तच काढावा लवकर. जाऊबाई, आहे ना पसंती? ताईसाहेब काय आहो? मामासाहेब ठरलं ना मग? ठरलं. तुम्ही आदेश द्यायचा आणि आम्ही तो पाळायचा.